सो बघा स्टेट्स ऑफ मॅटर. डिडक्शन ऑफ गॅस लॉज फ्रॉम कायनेटिक गॅस इक्वेशन. बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय सांगतं? पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता प्रेशर अँड व्हॉल्यूम इनव्हर्सली रिलेशन आहे आणि मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं? प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट. का बरं प्रोडक्ट ऑफ दिस टू इज इक्वल टू कॉन्स्टंट? कारण साधं लॉजिक आहे, जर प्रेशर वाढलं तर व्हॉल्यूम कमी होणार आहे. एक गोष्ट वाढतीये, एक गोष्ट कमी होतीये, दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर आन्सर कॉन्स्टंटच राहणार आहे. नेक्स्ट, अकॉर्डिंग टू कायनेटिक गॅस इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू 1/3 mc². आता ह्यातल्या काही काही जे थिंग्स आहेत त्या आपल्यासाठी गरजेच्या नाही आहेत. ठीक आहे, आय थिंक वी हॅव टू टेक इट ऑन अ पेपर. ठीक आहे, आपण पेपरवरच घेऊयात. बघा आता आपलं पी व्ही इज इक्वल टू NRT आयडियल गॅसचं इक्वेशन डिराईव्ह करून झालं होतं. त्याच्यानंतर आपण पुढच्या ज्या कन्सेप्ट राहिल्यात त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. आता पुढची कन्सेप्ट आहे डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ सुद्धा आपला झाला होता. ठीक आहे, डाल्टन्स लॉ झालता का? कोणी सांगेल का मला एकदा? येस मॅम. ओके. आणि त्याच्यानंतर वेपर प्रेशर, ॲक्वियस टेन्शन हा टॉपिक झालता येस का? मॅम. नाही, ॲक्वियस टेन्शन हा टॉपिक नव्हता झाला. ओके, चलो झालंय मॅम. झालंय, ॲक्वियस टेन्शन झालंय. अजून पुढे? हो, तोच लास्ट पॉइंट झालाय. अच्छा, ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला पुढचं कायनेटिक थेरी स्टार्ट करायची आहे. एक मिनिट आहे, याला प्रॉब्लेम आलाय. मी सरांना बोलवते, एक मिनिट.
केलं तर होत नाही. असं इकडे नाही का, खाली खालीच जातं वर असं. अरे बापरे, थँक्यू. सरांनी फक्त जो आपण ज्या रायटिंग पॅडवर लिहितो तो रायटिंग पॅड फिरवला आणि प्रॉब्लेम सॉल्व झाला. कधी कधी काही गोष्टी माहीत नसतात. सो चलो हम स्टार्ट करेंगे काइनेटिक मॉलिक्यूलर थेरी ऑफ गॅस. ओके, कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅस. आता ह्यातले पण जे पॉईंट्स आहेत ना ते ऑलरेडी आपले डिस्कस झालेले आहेत. कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅस म्हणजे गॅसची थेरी आहे. जसं की फॉर एक्झाम्पल पहिलं त्यांनी काय सांगितलं आहे, गॅस कन्सिस्ट ऑफ टायनी स्मॉल पार्टिकल्स. गॅस कन्सिस्ट ऑफ टायनी पार्टिकल्स. ओके, दिस थिंग्स आर ऑलरेडी वी नो की गॅसमध्ये काय असतात तर छोटे छोटे टायनी पार्टिकल्स असतात. सेकंड त्यांनी सांगितलं की गॅस मॉलिक्युल्स आर अवे फ्रॉम इच अदर. गॅस मॉलिक्युल्स आर अवे फ्रॉम इच अदर. ओके, आता हे पण आपल्याला माहिती आहे की गॅस मॉलिक्युल्स हे एकमेकांपासून लांब असतात बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज व्हेरी व्हेरी वीक. आणि मग थर्ड पॉईंट पण तोच आहे की गॅस मॉलिक्युल्समधलं जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, गॅस मॉलिक्युल्समधलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वीक असतं. फोर्थ पॉईंट त्यांनी सांगितलं आहे की गॅस मॉलिक्युल्स कॉन्स्टंट रँडम मोशन दाखवतात. तर येस, इट इज ऑल्सो करेक्ट. ऑलरेडी वी नो दॅट गॅस मॉलिक्युल्स काय करतात तर रँडम मोशन दाखवतात. कारण कुणी असं त्यांना अट्रॅक्टिव्ह फोर्स नाही आहे की असा एखादा फोर्सच नाही की जो त्यांना हेल्ड करून ठेवतोय. ओके, त्याच्यामुळे गॅस मॉलिक्युल्स इकडे तिकडे रँडम मोशनमध्ये फिरत असतात. गॅस मॉलिक्युल्स शोज द रँडम मोशन. फिफ्थवाला पॉईंट आहे प्रेशर ऑफ गॅस. गॅसला प्रेशर का बरं असतं, कशामुळे गॅस प्रेशर एक्झर्ट करतं तर प्रेशर ऑफ गॅस इज बेसिकली ड्यू टू द कोलिजन्स ऑफ गॅस मॉलिक्युल्स, गॅस पार्टिकल्स, कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल्स म्हणा, पार्टिकल्स म्हणा, विथ वॉल ऑफ कंटेनर. कंटेनरची जी वॉल असते त्या वॉलसोबत हे गॅस मॉलिक्युल्स काय होतात, कोलाईड होत राहतात. त्याच्यामुळे तिथे काय तयार होतं, प्रेशर तयार होतं. बेसिकली प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. मग एका युनिट एरियामध्ये त्या कोलिजन्समुळे किती फोर्स एक्झर्ट होतोय त्याला आपण काय म्हणतो, प्रेशर ऑफ गॅस म्हणणार आहोत. सिक्स्थवाला पार्ट, हे जे कोलिजन्स असतात हे कोलिजन्स इलॅस्टिक इन नेचर असतात. इलॅस्टिक इन नेचर, व्हॉट इज मीन बाय कोलिजन्स आर इलॅस्टिक इन नेचर. आता इलॅस्टिक इन नेचर म्हणजे काय बघा, की कोलिजन होण्यापूर्वीची टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आणि कोलिजन झाल्यानंतरची पण एनर्जी काय राहते तर सेम राहते. त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक इन नेचर. म्हणजे आता तुम्ही एखाद्या रबरला ताणलं आणि ते पुन्हा जर सोडून दिलं तर पुन्हा तो जे रबर आहे ते त्याचा जो शेप आहे ओरिजिनल तो शेप ऑक्युपाय करतो. बरोबर आहे, त्याला आपण म्हणतो इलॅस्टिक इन नेचर. मग आता ज्यावेळेस गॅस मॉलिक्युल्स कंटेनरवर कोलाईड होत असतात त्यावेळेस त्यांची कायनेटिक एनर्जी थोडीफार चेंज होते. पण ओव्हरऑल कायनेटिक एनर्जी सुरुवातीच्या कायनेटिक एनर्जी एवढीच असते. म्हणजे आता ते कोलिजन झालेत म्हणून वेगळी कायनेटिक एनर्जी तयार झाली असं होत नाही. कोलिजन्स आर इलॅस्टिक इन नेचर. टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी जी असते ती रिमेन्स सेम राहते. कोलिजनच्या आधी जी एनर्जी होती तीच एनर्जी कोलिजन नंतर सुद्धा राहते. आणि सेवन्थ पॉईंट काय आहे तर डिफरंट मॉलिक्युल्स ऑफ गॅस
मूव्ज विथ डिफरंट व्हेलॉसिटी. प्रत्येक गॅस मॉलिक्युल्सची मुवमेंट किंवा त्याची जी व्हेलॉसिटी असणार आहे प्रत्येक गॅस मॉलिक्युल्सची ही वेगवेगळी असणार आहे. सो आपण काय लिहितो की ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी, जी काही टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे टेम्परेचरला. ओके, टेम्परेचर कशामध्ये तर केल्विनमध्ये. मग टेम्परेचर इन्क्रीज केलं तर गॅस मॉलिक्युल्सची मोशन वाढते, रँडम मोशनमध्ये अजून फास्ट ते मूव्ह व्हायला लागतात आणि ते गॅस मॉलिक्युल्सची मोशन वाढली की ते काय होणार आहेत, व कंटेनरच्या वॉल्सवर कोलाईड होणार आहेत आणि मग त्यांना कायनेटिक एनर्जी येते. तर मग जी काही टोटल ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी असणार आहे ती कुणाला प्रपोर्शनल असणार आहे तर टेम्परेचरला प्रपोर्शनल असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपले हे 7 पॉईंट्स आहेत. आता बघा, खूप सुंदर क्वेश्चन ह्याच्यावर फ्रेम होऊ शकतो आणि ते क्वेश्चन आहे की व्हॉट आर द पॉईंट्स ऑफ कायनेटिक मॉलिक्युलर थेरी, गॅस मॉलिक्युल्स थेरीचे पॉईंट्स लिहा वगैरे. तर व्हेरी सिम्पल, 7 पॉईंट्स आहेत. सो 3 मार्काला हा क्वेश्चन डेफिनेटली येऊ शकतो. राईट डाऊन ऑर एक्सप्लेन द कायनेटिक मॉलिक्युलर थेरी ऑफ गॅस. मग कायनेटिक मॉलिक्युलर थेरीमध्ये काय सांगितलं आहे की गॅस मॉलिक्युल्स कायनेटिक कसे असतात, म्हणजे ते मोशनमध्ये कसे असतात. तर पहिली गोष्ट मग सांगितली की गॅस मॉलिक्युल्समध्ये एकदम छोटे छोटे पार्टिकल्स असतात. गॅस मॉलिक्युल्स हे एकमेकांपासून अवे असतात. गॅस मॉलिक्युल्समधला इंटरमॉलिक्युलर फोर्स हा कमी असतो. गॅस मॉलिक्युल्स रँडम मोशन दाखवतात. प्रेशर जे आहे ते गॅस मॉलिक्युल्सचं ते कशामुळे असतं, ड्यू टू द कोलिजन ऑफ गॅस मॉलिक्युल्स विथ वॉल ऑफ कंटेनर अँड कोलिजन्स आर इलॅस्टिक इन नेचर. सो द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, क्लिअर आहे. हां, सो आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर. आता हा पॉईंट आपल्या PPT असू शकतो. ह्या ज्या काही काही PPT आहेत ह्या थोड्या हायर लेवलच्या असल्यामुळे ह्यात वेगवेगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. पण आपण स्टेट बोर्डच्याच हिशोबाने नेक्स्ट आहे आता आपल्याला डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर बघायचे. आता आयडियल बिहेवियर म्हणजे काय आणि नॉन आयडियल बिहेवियर म्हणजे काय. तर आयडियल बिहेवियरमध्ये काय असतं तर गॅस सगळे लॉज फॉलो करत असतो, सगळे गॅस लॉज तिथे फॉलो होतात, त्याला आपण आयडियल बिहेवियर म्हणतो. आणि नॉन आयडियल बिहेवियरमध्ये गॅस लॉज ओबेज होत नाहीत. कुठले कुठले गॅस लॉज असतात सांगता येतील का, कुठले कुठले गॅस लॉज आपण पाहिलेत, चलो बताओ जल्दी. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गै-लुसॅक लॉ, अवोगॅड्रोस लॉ. येस, करेक्ट, व्हेरी गुड. टोटल आपण 4 गॅस लॉज बघितलेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचं आहे की ह्याच्या आयडियल बिहेवियरमध्ये डेव्हिएशन कसं तयार होतं. बेसिकली आयडियल गॅस म्हणजे काय तर एक असा गॅस जो काय करतो तर सगळे गॅस लॉज फॉलो करतो. सो मग आपण पहिल्यांदा लिहूयात आयडियल गॅस काय करतो. आयडियल गॅस इज द वन दॅट एक्झॅक्टली फॉलोज द आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस काय करतं, एक्झॅक्टली आयडियल गॅस इक्वेशनला फॉलो करतं. मग आयडियल गॅस इक्वेशन कुठलं आहे तर PV इज इक्वल टू NRT. बरोबर आहे, हे आहे आयडियल गॅस इक्वेशन. देअरफॉर
पी व्ही अपॉन एन आर टी ह्या रेशोचा आन्सर काय येणार आहे, तर ह्या रेशोचा आन्सर 1 येणार आहे. कारण पी व्ही आणि एन आर टी हे दोघं एकमेकांना इक्वल आहेत. पी व्हीचा आन्सर 2 असेल तर एन आर टीचा आन्सर पण 2 असणार आहे. 2/2 जर मग रेशो काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच आयडियल गॅसमध्ये आपल्याला काय कळतं आहे, आयडियल गॅसमध्ये हा जो रेशो आहे पी व्ही अपॉन एन आर टी हा कशाला असतो, इक्वल टू 1 असतो. आता सेकंड आहे की रिअल गॅसमध्ये काय होतं, मग रिअल गॅस इज डेव्हिएटेड फ्रॉम आयडियल बिहेवियरपासून तो डेव्हिएट झाला आहे. त्याच्यामध्ये पी व्ही अपॉन एन आर टी हा जो रेशो असतो हा नॉट इक्वल टू 1 असतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिअल गॅससाठी इक्वेशन काय आहे, रिअल गॅससाठी पी व्ही अपॉन एन आर टी हा रेशो नॉट इक्वल टू 1 आहे. मग हा कसा असू शकतो, तर पी व्ही अपॉन एन आर टी एकतर पी व्ही अपॉन एन आर टीची व्हॅल्यू रिअल गॅससाठी लेस दॅन 1 असू शकते, किंवा पी व्ही अपॉन एन आर टीची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 सुद्धा असू शकते. याला आपण काय म्हणतोय, रिअल गॅसेस म्हणतोय. मग रिअल गॅस जे आहेत ते बॉईल्स लॉ अँड चार्ल्स लॉ फॉलो करत नाहीत अंडर ऑल द कंडिशन्स. म्हणजे सगळ्या कंडिशनला, कुठलंही टेम्परेचर असू द्या आणि कोणतंही प्रेशर असू द्या, कुठल्याही टेम्परेचर आणि प्रेशरला रिअल गॅस बॉईल्स लॉ आणि चार्ल्स लॉ फॉलो करत नाही. आणि त्याच्यामुळे ते काय दाखवतात, तर डेव्हिएशन दाखवतात फ्रॉम आयडियल बिहेवियर. आयडियल बिहेवियर एका फिक्स टेम्परेचरला असू शकतं, एका फिक्स प्रेशरला असू शकतं, पण ऑल कंडिशन्सला नाही आहे. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर, 2, 3, 4 सगळ्या साठी आयडियल बिहेवियर दाखवता येत नाही. आयडियल बिहेवियरपासून काय होत राहतं, डेव्हिएशन होत राहतं. मग रिअल गॅस कधी डेव्हिएशन दाखवतं, तर ह्याच्या कंडिशन्स आहेत. कंडिशन्स ऑफ डेव्हिएशन. आता हा क्वेश्चन तर तुम्हाला तसं थेरीला येणार नाही, पण माहीत असलं पाहिजे. कंडिशन्स ऑफ डेव्हिएशन फर्स्ट आहे कुठली कंडिशन, द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर नॉट निग्लिजिबल इन अ रिअल गॅसेस. रिअल गॅसमध्ये जे पण अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात ते निग्लिजिबल नसतात. सो तिथे काय होतं की ज्यावेळेस मॉलिक्युल्सचं प्रेशर डिक्रीज होत जातं. इथे फर्स्ट कंडिशन, द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस are not negligible आणि जर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जर निग्लिजिबल नसतील तर प्रेशर निग्लिजिबल असणार आहे का, तर प्रेशर सुद्धा निग्लिजिबल नसणार आहे. आणि त्याच्यामुळे तिथे काय होतंय, तर प्रेशर डिक्रीज होतंय आणि प्रेशर डिक्रीज झाल्यामुळे डेव्हिएशन आपल्याला काय दिसून येतं, तिथे डेव्हिएशन दिसतं. हाय प्रेशरला डेव्हिएशन दिसतंय आणि लो टेम्परेचरला. मग कंडिशन डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कधी असेल, तर हाय प्रेशर असेल तर आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएशन असणार आहे. किंवा सेकंड पॉईंट, जर टेम्परेचर लो असेल तर लो टेम्परेचरला सुद्धा काय होणार आहे, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ फॉलो होत नाहीत. तर ह्या 2 कंडिशन्स आहेत. हाय प्रेशर जर असेल तर हाय प्रेशरला तुम्हाला आयडियल बिहेवियर दिसणार नाही, आणि जर टेम्परेचर लो असेल तर लो टेम्परेचरला पण तुम्हाला आयडियल बिहेवियर दिसणार नाही. आयडियल बिहेवियरपासून काय होणार आहे, डेव्हिएशन होणार आहे. मग ॲक्च्युअल फरक काय आहे बघा आता आयडियल बिहेवियर आणि रिअल गॅसमधला. आता आपल्याला डायरेक्ट डिफरन्स पाहायचा आहे, तर मी इथे ओके.
आपण डायरेक्ट ह्याच्यावरूनच बघूयात. नाही दिसत आहे एवढं. ठीक आहे. डिफरन्स आता बघा, डिफरन्स इकडे लिहिते मी आयडियल गॅस आणि इकडं आहे रिअल. ओके, आयडियल गॅस, रिअल गॅस. पहिला डिफरन्स काय आहे तर बघा, पहिला डिफरन्स आहे स्ट्रिक्टली ओबेस चार्ल्स लॉ अँड बॉइल्स लॉ. इथे सगळे चार्ल्स लॉ आणि बॉइल्स लॉ काय होतात, ओबेज होतात. ओबेज, बॉइल्स लॉ अँड चार्ल्स लॉ. इकडे आपण काय म्हणणार की नॉट ओबेज, नॉट ओबेज. मग इकडे पी व्ही अपॉन आयडियल गॅसमध्ये पी व्ही अपॉन NRT ह्या रेशोचा आन्सर 1 असणार आहे. इकडे पी व्ही अपॉन NRT ह्या रेशोचा आन्सर नॉट इक्वल टू 1 असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे, इकडे मॉलिक्युल्स परफेक्टली इलॅस्टिक नेचर असतात, इलॅस्टिक. आणि इकडे मॉलिक्युल्सचं जे नेचर असतं हे कसं असतं, नॉट परफेक्टली इलॅस्टिक, नॉट परफेक्टली इलॅस्टिक. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, नो अट्रॅक्शन. आता आयडियल बिहेवियर म्हणजे गॅसमध्ये आपण बघतो की काहीच अट्रॅक्शन नसतं, तर मग इथे आयडियल बिहेवियर आहे नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स. नो अट्रॅक्शन, अट्रॅक्शन सुद्धा नाही आहे आणि रिपल्शन सुद्धा नाही आहे. नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स. आयडियल बिहेवियर आहे, अट्रॅक्शन तर होणार नाही आणि रिपल्शन पण नाही आहे. ओके, आता इकडे बघा थर्ड पॉईंट, रिअल गॅसमध्ये, रिॲलिटीमध्ये गॅस मॉलिक्युल्समध्ये थोडं तरी अट्रॅक्शन असणार आहे. ठीक आहे, भलेही ते वीक असू द्या पण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इथं प्रेझेंट असतं. गॅसमध्ये अट्रॅक्शनच नाही, इट इज नॉट अ ट्रू. गॅस मॉलिक्युल्समध्ये वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं. जसं सॉलिडमध्ये दोन सॉलिडच्या पार्टिकल्समधलं जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं ते खूप जास्त असतं, स्ट्रॉंग असतं. तसं इकडे जर आपण बघितलं गॅस मॉलिक्युलमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वीक असतं, पण अगदीच नाही आहे असं होत नाही, कारण तो गॅस कसं रिअल गॅस आहे. आयडियल कंडिशनमध्ये आपण काय म्हणतोय, आयडियल कंडिशनमध्ये म्हणतोय नो अट्रॅक्शन ऑर नो रिपल्शन बिटवीन गॅस मॉलिक्यूल. पण इकडे तसं नाही आहे. इकडे काय लिहिणार आहे तर इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन इज प्रेझेंट. ठीक आहे. फोर्थ पॉईंट, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज निग्लिजिबल. गॅसचं जे ॲक्च्युअल व्हॉल्यूम आहे, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस, ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज निग्लिजिबल. इकडे फोर्थमध्ये, इकडे आपण गॅसचं ॲक्च्युअल व्हॉल्यूम निग्लिजिबल करू शकत नाही. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस. आता इकडे आयडियल कंडिशनमध्ये गॅस मॉलिक्युल्स एवढे म्हणजे टायनी पार्टिकल्ससारखं कन्सिडर केल्यामुळे त्या एका इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम आपण निग्लेक्ट करतोय. पण सगळे टोटल गॅस मॉलिक्युल्सचं व्हॉल्यूम निग्लेक्ट करतो का तर नाही. एका गॅसचं एक ॲक्च्युअल जे व्हॉल्यूम असेल त्याला आपण निग्लेक्ट करतो. कशामध्ये, आयडियल कंडिशनमध्ये. बट रिअल गॅसमध्ये आपण त्या गॅसचं जे इंडिव्हिज्युअल व्हॉल्यूम आहे त्याला सुद्धा निग्लेक्ट करत नाही. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ इंडिव्हिज्युअल गॅस इज सिग्निफिकंटली हाय,
म्हणजे गॅस मॉलिक्युल्स थोडे लार्जर इन साईज असणार आहेत, तर त्याच्यामुळे आपण त्याला निग्लेक्ट नाही करू शकत. इज सिग्निफिकंटली हाय. आणि आयडियलमध्ये गॅस मॉलिक्युल्स एकदम टायनी पार्टिकल्स असल्यामुळे ॲक्च्युअल व्हॉल्यूमला आपण निग्लेक्ट करू शकतो. बट इकडे गॅस मॉलिक्युल्स, इंडिव्हिज्युअल गॅस मॉलिक्युल्स थोडा लार्जर इन साईज असल्यामुळे त्याच्या व्हॉल्यूमला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. 5वा पॉईंट आहे बघा, कॅन नॉट लिक्विफाय ॲट लो टेम्परेचर. लिक्विफाय म्हणजे लिक्विडमध्ये कन्वर्ट करणं. तर मग आयडियल गॅस मॉलिक्युल्सला ते आयडियल असल्यामुळं, गॅस मॉलिक्युल्स असल्यामुळं त्यांना लिक्विफाय करणं इतकं इझी नाही आहे. कॅन नॉट लिक्विफाय ॲट लो टेम्परेचर. इवन ॲट अ लो टेम्परेचर. लो टेम्परेचर असलं तरी पण आपण त्यांना काय नाही करू शकत आहे, लिक्विफाय करू शकत नाही आहे. कशामध्ये? आयडियल केसमध्ये इवन ॲट लो टेम्परेचर. आणि इकडे गॅस मॉलिक्युल्सला आपण इझिली लिक्विफाय करू शकतो. अंडरगो लिक्विफिकेशन ॲट लो टेम्परेचर. ओके. आणि एवढं सगळा डिफरन्स बघितला आहे आपण खरा. आणि लास्ट सेंटेन्स बघा, आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. इट इज अ कन्सेप्ट. आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. आणि 6वा पॉईंट, रिअल गॅस एक्झिस्ट इन अ नेचर. एक्झाम्पल H2Cl2. ठीक आहे, एक्झाम्पल मी इकडं खाली लिहिते. H2N2O2. ठीक आहे, क्लिअर आहे डिफरन्स. बघा काय काय पॉईंट पाहिले आपण. आयडियल गॅस आणि रिअल गॅस. नावातच आहे आयडियल गॅस. असं कोणी असेल जो आयडियल असतो तो काय करत असतो, सगळे रूल्स वगैरे फॉलो करतो. मग डेफिनेटली आयडियल गॅस पण काय करणार आहेत, सगळे रूल्स फॉलो करणार आहेत. ओबेज द चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ. रिअल गॅस डज नॉट ओबे द चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ. मग PV अपॉन एनर्टी इक्वल टू 1 असणार आहे आयडियल गॅसमध्ये. आणि रिअल गॅसमध्ये PV अपॉन एनर्टी इज नॉट इक्वल टू 1. त्याच्यानंतर आयडियल गॅसचं जे कोलिजिन असणार आहे ते इलॅस्टिक इन नेचर असणार आहे. बिफोर कोलिजिन अँड आफ्टर कोलिजिन एनर्जी चेंज होणार नाही, त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक इन नेचर. रिअल गॅसमध्ये इलॅस्टिक इन नेचर कोलिजिन नसतं. सुरुवातीची कायनेटिक एनर्जी आणि कोलिजिन झाल्यानंतरची कायनेटिक एनर्जी ही चेंज होते. 3rd पॉईंट आहे रिपल्शन अँड अट्रॅक्शन. नो अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन गॅस मॉलिक्युल्स. एकदम आयडियल बिहेव करतात की ते कुणासोबत अट्रॅक्ट पण होत नाहीत आणि कुणासोबत रिपल पण करत नाहीत दुसऱ्या गॅस मॉलिक्युल्ससोबत. पण रिअलिटीमध्ये गॅस मॉलिक्युल्समध्ये थोडा तरी काय असतो, इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनवाला फोर्स प्रेझेंट असतो. वीक असतो पण तो इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनवाला फोर्स तिथे प्रेझेंट असतो. आयडियल कंडिशनमध्ये जे गॅसचं व्हॉल्यूम आहे त्याला आपण निग्लेक्ट करू शकतो. पण रिअल गॅसमध्ये जो रिअल गॅस आहे त्याच्या इंडिव्हिज्युअल व्हॉल्यूमला आपण निग्लेक्ट करू शकत नाही. अँड द 5th पॉईंट इज कॅन नॉट लिक्विफाय इवन ॲट अ लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला आपण त्यांना लिक्विफाय करू शकत नाही. रिअल गॅसला इझिली लिक्विफाय करू शकतो. आणि आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. रिअल गॅस एक्झिस्ट इन अ नेचर. सो हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयडियल गॅस अँड रिअल गॅस. कारण डिफरन्सेस पेपरला विचारले जातात. तुमच्या थेरीला हा क्वेश्चन येऊ शकतो. 6 पॉईंट आहेत, त्याच्यामुळे 3 मार्काचा क्वेश्चन इथून तयार होऊ शकतो. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना हा डिफरन्स इज क्लिअर. बोलो बच्चा पार्टी. Yes, ma'am. ओके, ठीक है. चलो हम नेक्स्ट देखते हैं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे, आज आपला चॅप्टरच फिनिश होऊन जाईल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर
फॅक्टर. आता कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय आहे, तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेडने डिनोट करतात. ओके. आणि कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय सांगत असतात आपल्याला, तर बघा, रिअल गॅस शोज द आयडियल बिहेवियर. रिअल गॅस काय करत असतो, तर आयडियल बिहेवियरपासून डेव्हिएट झालेला असतो. मग हे जे डेव्हिएशन आहे, हे डेव्हिएशन आपण कुठल्या टर्ममध्ये मेजर करतो, तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर ह्या टर्ममध्ये मेजर करतो. तर मग काय लिहितो आपण बघा, डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर, deviation from ideal behavior deviation from ideal behavior can be measured in terms of deviation from ideal behavior can be measured in terms of compressibility factor. मग कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय आहे, तर तो डेव्हिएशन मेजर करण्याचा एक फॅक्टर आहे. किती डेव्हिएशन झालंय फ्रॉम आयडियल बिहेवियर पासून रिअल गॅस किती डेव्हिएट झालाय, पॉझिटिव्हकडे डेव्हिएट झालाय, ग्रेटर दॅन 1 कडे गेला आहे का लेस दॅन 1 कडे गेलेला आहे, तर ते आपल्याला कळतं. तर मग आता ॲक्च्युली झेडचा फॉर्म्युला पण काय बघा, झेड इज इक्वल टू PV/NRT. ओके. पण झेड कधी, इथे झेडच्या वेळेस व्हॉल्यूम काय असणार आहे, रिअल व्हॉल्यूम असणार आहे. कारण झेड आपण कुणासाठी फाइंड आउट करतो, तर रिअल गॅससाठी. आपण काय पाहतोय की आयडियल गॅस असतं तर तिथं आपण आयडियल व्हॉल्यूम म्हटलं असतं. आता झेड काय आहे, तर किती डेव्हिएशन झालंय हे मेजर करण्यासाठी आपण झेड यूज करतो. म्हणजेच डेव्हिएशन झालेलं आहे, म्हणजेच आयडियल बिहेवियर नाही आहे. मग व्हॉल्यूम कुठलं घ्यायचं, रिअल. सो इथे व्ही रिअल. ओके, रिअल व्हॉल्यूम. मग आता आपल्याला काय माहिती आहे, फॉर आयडियल गॅस PV/NRT इज इक्वल टू 1 असणार आहे. आता आयडियल गॅससाठी व्हॉल्यूम कसं असणार आहे, आयडियल गॅसचं व्हॉल्यूम असणार आहे. मग मला रेशो काय मिळतोय बघा, P/NRT ला मी काय लिहू शकते, 1/V आयडियल. ओके, 1/V आयडियल. फॉर एक्झाम्पल इट इज माय इक्वेशन 1. तर मग आता बघा, P/NRT इथं जे तुम्हाला दिसतंय, P/NRT हे जे तुम्हाला दिसतंय, ह्या P/NRTच्या जागी मी काय ठेवू शकते, तर बघा, P/NRTच्या जागी मी ठेवू शकते 1/V आयडियल. कारण इथे मी काय केलं, आयडियल गॅस इज इक्वल टू PV आयडियल अपॉन NRT. मग P/NRTचा रेशो काय असणार आहे, 1/V आयडियल. मग मला झेडचा दुसरा फॉर्म्युला काय मिळाला, झेड इज इक्वल टू कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर इज इक्वल टू रिअल व्हॉल्यूम व्ही रिअल अपॉन व्ही आयडियल. म्हणजे जर मला रिअल गॅसचं व्हॉल्यूम माहीत असेल, आयडियल गॅसचं व्हॉल्यूम माहीत असेल, तर मी कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर फाइंड आउट करू शकते. म्हणजे रिअल गॅसच्या बिहेवियरच्या वेळेसचं व्हॉल्यूम किती आहे आणि आयडियल सारखं बिहेव करताना व्हॉल्यूम किती आहे, ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर मला किती डेव्हिएशन झालंय त्याचा अंदाज येईल, मला झेड फाइंड आउट करता येईल. हे कळालंय. कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर म्हणजे काय, डेव्हिएशन फ्रॉम आयडियल बिहेवियर कॅन बी मेजर्ड. आपण कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टरवरून डेव्हिएशन मेजर करू शकतो की किती डेव्हिएशन झालेलं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, झेड इज इक्वल टू PV रिअल अपॉन NRT. आता NRT, आता सपोज व्ही रिअल आणि व्ही आयडियल ह्या दोघांचा रेशो जर 1 आला तर झेडची व्हॅल्यू किती येते, 1 येते. झेडची व्हॅल्यू जर 1 आली तर आपण काय म्हणणार, गॅस आयडियल बिहेवियर दाखवतोय.
झेडची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 आली तर गॅस पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतोय, आणि झेडची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 आली तर गॅस काय करणार आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन. झेडची व्हॅल्यू 1 आली तर इट मीन्स आयडियल व्हॉल्यूम रिअल व्हॉल्यूम सेम आहे, म्हणजेच गॅस कुठलं बिहेवियर दाखवतोय तर आयडियल बिहेवियर दाखवत आहे. झेडची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 आली तर त्याला आपण काय म्हणणार, आयडियल डेव्हिएशनपासून पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवत आहे गॅस, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि झेडची व्हॅल्यू जर लेस दॅन 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह डेव्हिएशन. क्लिअर आहे इथपर्यंत? गॉट इट? कळाले? Yes, ma'am. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे लिक्विफिकेशन ऑफ गॅस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट. लिक्विफिकेशन अँड क्रिटिकल कॉन्स्टंट. लिक्विफिकेशन of gases, liquefaction of gases and critical constants. बघा आता लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस. आता लिक्विफिकेशन म्हणजेच काय, गॅसला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे तर लिक्विडमध्ये. लिक्विफिकेशन काय मिनिंग होतो लिक्विफिकेशनचा, लिक्विडचं कन्व्हर्जन आपल्याला, गॅसचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, लिक्विडमध्ये. त्याला आपण काय म्हणतोय, लिक्विफिकेशन. गॅस को कन्वर्ट करना है लिक्विड में. तर त्याला आहे एक क्रिटिकल टेम्परेचर ही कन्सेप्ट आहे. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय बघा, क्रिटिकल टेम्परेचर मी आधी कन्सेप्ट समजून सांगते. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे एक असं हायेस्ट टेम्परेचर आहे above which we cannot liquefy gas molecules into liquid. म्हणजे आता गॅस मॉलिक्युल्सचं एक असं हायेस्ट टेम्परेचर की त्याच्यावरती आपण काय नाही करू शकत, गॅस मॉलिक्युल्सला लिक्विडमध्ये कन्वर्ट करू शकत नाही बाय इन्क्रीजिंग प्रेशर जरी इन्क्रीज केलं. म्हणजे बघा आता इमॅजिन करा तुमच्या डोळ्यासमोर गॅस मॉलिक्युल्स आहेत, सगळ्यांनी इमॅजिन केलं असे छोटे छोटे गॅस मॉलिक्युल्स आहेत. ह्या गॅस मॉलिक्युल्सवर जर तुम्ही प्रेशर अप्लाय केलं तर गॅस मॉलिक्युल्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील, आणि गॅस मॉलिक्युल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले की त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल आणि त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, मग लिक्विडमध्ये होईल. लिक्विडला पण तुम्ही जर प्रेशर इन्क्रीज केलं तर लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतंय. म्हणजेच आपल्याला माहिती आहे जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर ह्या स्टेट्स ऑफ मॅटर इंटर कन्व्हर्टेबल असतात. फॉर एक्झाम्पल बघा आता इथे मी एक सिलेंडर आहे, ह्या सिलेंडरमध्ये हे सगळे गॅस मॉलिक्युल्स आहेत. आता हा पिस्टन आहे, ह्या पिस्टनने मी प्रेशर इन्क्रीज केलं. प्रेशर जर इन्क्रीज केलं तर काय होणार आहे, प्रेशर इन्क्रीज केल्यावर सगळे गॅस मॉलिक्युल्स इथे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. अजून जर प्रेशर इन्क्रीज केलं तर मग हे गॅस मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅस मॉलिक्युल्सचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होणार आहे. म्हणजे जर आपण प्रेशर इन्क्रीज केलं तर गॅस मॉलिक्युल्स कशामध्ये कन्वर्ट होतात, ते लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होतात ते. बट एक असा टाईम येतो, एक असं टेम्परेचर येतं की ज्या टेम्परेचरनंतर गॅस मॉलिक्युल्सला आपण लिक्विडमध्ये कन्वर्ट करू शकत नाही, जरी आपण प्रेशर इन्क्रीज केलं तरी पण. आणि त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर. नावातच आहे क्रिटिकल टेम्परेचर. आता तुम्ही हा जो वर्ड आहे क्रिटिकल,
हा हॉस्पिटलच्या केसेसमध्ये तुम्ही खूप ऐकलं असेल की कंडिशन क्रिटिकल कंडिशन आहे. क्रिटिकल कंडिशनचाच मिनिंग काय होतं की लाईक डॉक्टर्स वगैरे जे असतात ते त्यांच्या परीनं पूर्ण एफर्ट्स लावत असतात त्या पेशंटसाठी, पण आता म्हणजे शुअरिटी नसती की तो पेशंट जगेल का नाही जगणार. त्यावेळेस आपण म्हणतो की नाही खूपच क्रिटिकल कंडिशन आहे बरं का. मग तसंच इथं आहे. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे एक असं टेम्परेचर की आता आपण बाहेरून किती पण प्रेशर वाढवा, प्रेशर जरी इन्क्रीज केलं तरी पण गॅस मॉलिक्युल्स लिक्विडमध्ये कन्वर्ट व्हायला तयारच नाही आहे. ते एक असं हायेस्ट टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरच्या वरती जर आपण गेलो तर त्या टेम्परेचरला गॅस मॉलिक्युल्स गॅसियस स्टेटमध्येच एक्झिस्ट राहील, तो लिक्विफाय होणार नाही. हायेस्ट टेम्परेचर नीट बघायचे, हायेस्ट टेम्परेचर अबाव विच, त्या हायेस्ट टेम्परेचरच्या वरती जर आपण गेलो तर गॅस मॉलिक्युल्सला आपण लिक्विफाय करू शकत नाही. दो वी इन्क्रीजेस द प्रेशर, दो बाय इंक्रीजिंग प्रेशर, प्रेशर जरी इंक्रीज केलं तरी पण तिथे गॅस मॉलिक्युल्स काय होत नाही आहेत, लिक्विफाय होत नाही आहेत. ह्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजे मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं हॉस्पिटलचं त्याला तुम्ही रिलेट करायचं आहे की एखाद्या वेळेस क्रिटिकल कंडिशन की सगळे पेशंटचे नातेवाईक रिलेटिव्ज वगैरे सगळे पैसा वगैरे सगळं खर्च करायला तयार असतात, पण कितीही पैसा खर्च केला तरी पण श्युअरिटी देता येत नाही, मग त्याला आपण म्हणत असतो क्रिटिकल कंडिशन. सेम तसंच इथं पण आहे एक असं हायेस्ट क्रिटिकल टेम्परेचर की त्या हायेस्ट टेम्परेचरच्या वरती जर आपण गेलो किंवा वरती जर आपण तिथली टेम्परेचरची कंडिशन असेल तर त्या टेम्परेचरच्या कंडिशनला प्रेशर किती पण इन्क्रीज करा पण ते टेम्परेचर क्रिटिकल टेम्परेचरपेक्षा जास्त असल्यामुळे गॅस मॉलिक्युल्स लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाहीत. आणि तुम्हाला हे चांगलं माहिती आहे, जर टेम्परेचर वाढवलं तर गॅस मॉलिक्युल्स हे गॅसियस स्टेटमध्येच राहतात, कारण टेम्परेचर वाढवल्यामुळे गॅसमधला म्हणजे नाही का बॉन्ड्स अजून गॅस मॉलिक्युल्स अजून रँडम मोशनमध्ये दाखवतात. टेम्परेचर वाढवल्यामुळे लिक्विडचं बॉन्ड उलट ब्रेक होतो. ज्यावेळेस आपण टेम्परेचर कमी करत असतो त्यावेळेस काय होत असतं, उलट गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असतं. पण टेम्परेचर दिल्यामुळे गॅस काय होणार आहे, गॅसियस स्टेटमध्येच राहणार आहे. मग जर आपण एका अशा हायेस्ट टेम्परेचरला पोहोचतो ज्या टेम्परेचरला आपण गॅस मॉलिक्युल्सला लिक्विफाय करू शकत नाही, ते जे हायेस्ट टेम्परेचर आहे त्याला आपण म्हणतो क्रिटिकल टेम्परेचर. क्लिअर आहे डेफिनेशन? डेफिनेशन कळली आहे, इम्पॉर्टंट आहे, येऊ शकते पेपरला. द टेम्परेचर अबाव विच सबस्टन्स कॅन नॉट, वाटलंच तर परत एकदा मी इथं लिहून दाखवते. द टेम्परेचर अबाव विच a substance cannot cannot be liquefied by increasing pressure is called critical temperature. त्यालाच आपण TC दाखवतो. TC म्हणजे रेल्वेतला TC नाही, क्रिटिकल टेम्परेचर. ठीक आहे. आता क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेस जे कॉन्स्टंट व्हॉल्यूम येईल, क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेस जे काही मोलार व्हॉल्यूम असेल, क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेस जे काही मोलार व्हॉल्यूम असेल त्या मोलार व्हॉल्यूमला काय म्हणतो, क्रिटिकल व्हॉल्यूम. ओके. आणि क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेस जे काही प्रेशर असेल त्या प्रेशरला आपण काय म्हणत असतो, क्रिटिकल प्रेशर. ह्या डेफिनेशन्स तुम्ही वाचल्या तरी तुम्हाला इझिली लक्षात येईल. द मोलार व्हॉल्यूम ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेसचं मोलार व्हॉल्यूम त्याला आपण म्हणतो क्रिटिकल व्हॉल्यूम. आणि द प्रेशर ॲट अ क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचरच्या वेळेसचं जे काही प्रेशर असणार आहे करस्पॉन्डिंग प्रेशर त्याला आपण म्हणतो क्रिटिकल प्रेशर. ओके.
ठीक आहे. नेक्स्ट आहे आता आपल्याला बघायचं आहे लिक्विड स्टेट. आता लिक्विड स्टेटमध्ये पुन्हा गॅसियस स्टेट आता आपली संपलेली आहे. नेक्स्ट आहे लिक्विड स्टेट. उद्या संपेल हा चॅप्टर. लिक्विड स्टेट. आता लिक्विड स्टेटमध्ये पुन्हा त्यांनी पहिला पॉईंट सांगितलेला आहे व्हेपर प्रेशरचा, जो की ऑलरेडी आपण बघितलेला आहे की ॲक्वियस टेन्शन आणि व्हेपर प्रेशर कशाला म्हणतात. सो तो मी रिपीट नाही करत आहे. व्हेपर प्रेशर. हां, पण ह्याच्यामध्ये त्यांनी एक पुढचा पॉईंट दिला आहे की फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेपर प्रेशर. मग तो आपण डिस्कस करतोय. कुठला पॉईंट आहे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेपर प्रेशर. ओके, एव्हरीवन इज विथ मी. थोडासा थिअरॉटिकल पार्ट चालू आहे आपला, बट येस वी विल डू इट. पहिला फॅक्टर आहे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग व्हेपर प्रेशर मधला पहिला फॅक्टर आहे, फर्स्ट फैक्टर इज नेचर ऑफ लिक्विड. भाई लिक्विड का नेचर कैसा है, नेचर ऑफ लिक्विड. आता बघा व्हेपर प्रेशर म्हणजेच काय सांगता येईल का कुणाला? व्हेपर प्रेशर म्हणजेच काय, एखादा लिक्विड ज्यावेळेस त्याच्या व्हेपराइज फॉर्ममध्ये जातो आणि लिक्विड पण तिथं एक्झिस्ट असतं आणि व्हेपर पण तिथे एक्झिस्ट असतं, त्यावेळेसचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण व्हेपर प्रेशर म्हणतो. मग आता व्हेपर प्रेशर कुणावर डिपेंड असणार आहे, तर ऑब्व्हियसली व्हेपर प्रेशर डिपेंड असेल नेचर ऑफ लिक्विडवर. जर एखादा लिक्विड असा आहे की जो पटकन व्हेपराइज फॉर्ममध्ये जातोय, पटापट व्हेपर्स तयार करतोय, तर तिथलं व्हेपर प्रेशर जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे 2 सिलेंडर आहेत, हा एक आहे आणि हा दुसरा आहे. ओके, इथे ए गॅस आहे, ए लिक्विड आहे आणि इकडचं बी लिक्विड आहे. आता हे जे ए लिक्विड आहे, हे ए लिक्विड काय आहे तर जास्त होलाटाईल आहे, म्हणजेच ह्याचं इव्हॅब्रेशन पटकन होतं आणि हे व्हेपराइज फॉर्ममध्ये पटापट कन्वर्ट होतं. आणि बी वालं जे लिक्विड आहे ते तेवढं जास्त होलाटाईल नाही आहे, म्हणजेच ते लिक्विड स्टेटमध्येच राहणारे, तिथे जास्त वेपर्स तयार होतील का नाही, फार फार तर 1 2 3 वेपर तिथे तयार होतील. पण ए कसा आहे, ए होलाटाईल नेचरचा आहे. मग होलाटाईल नेचर म्हणजेच काय, जो रूम टेम्परेचरला सुद्धा वेपराइज होतो. मग तो जर वेपराइज झाला तर त्याच्यामुळे तयार होणारं वेपर प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. बी कसा आहे तर लेस होलाटाईल, किंवा आपण जर बीला लेस होलाटाईल म्हटलं तर त्याच्यामुळे काय असणार आहेत, कमी वेपर्स असणार आहेत. लेस होलाटाईल जर असेल तर काय होईल, लेस होलाटाईल असेल तर लेस वेपर्स आणि वेपर कमी, तर मग वेपर प्रेशर पण काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच नेचर ऑफ लिक्विडमध्ये काय कळतं आपल्याला, जर होलाटाईल लिक्विड्स असतील तर होलाटाईल्स लिक्विड काय होतात, इझिली वेपराइज होतात. आणि वेपराइज होण्यासाठी मॉलिक्युल्समधला फोर्स स्ट्रॉंग पाहिजे का वीक पाहिजे, काय वाटतं तुम्हाला सांगा? वेपराइज व्हायचं आहे, गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे, मग मॉलिक्युल्समधला फोर्स हा स्ट्रॉंग असला पाहिजे का वीक असला पाहिजे, सांगा Weak. बरं. येस, करेक्ट. मॉलिक्युल्समधला फोर्स वीक असला पाहिजे. जर लिक्विड मॉलिक्युल्समधला फोर्स वीक असेल तर मॉलिक्युल्स इझिली काय होतील, वेपराइज फॉर्ममध्ये चालल्या जातील. कारण लिक्विडवाला फोर्स कसा आहे, वीक आहे, मग लिक्विड पटकन वेपरमध्ये म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होईल. कळालंय? मग वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स पाहिजे, हा एक पॉईंट आपण लिहूयात. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स. जर वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स असेल, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स जर असेल तर इझी फोर्स कुणामध्ये असतो, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स होलाटाईल लिक्विडमध्ये. म्हणून होलाटाईलवाले काय होतात, इझिली इव्हॅब्रेट किंवा इझिली वेपरायझेस
क्लिअर आहे. आता तुम्ही बघा मुलींनी नेल रिमूव्हर, ज्यावेळेस तुम्ही नेल पेंट लावता आणि ती रिमूव्ह करायची असेल तर त्यावेळेस तुम्ही जे नेल रिमूव्हर लावता त्याच्यामध्ये ॲसिटोन वगैरे असतं, तर मग ॲसिटोन रूम टेम्परेचरला सुद्धा इव्हॅबरेट होतं, म्हणजे तुम्ही ते लावल्या लगेच उडून जातं म्हणजेच काय, व्हेपर्स फॉर्म होऊन एन्व्हायरमेंटमध्ये गॅस फॉर्म होऊन ते निघून जातात, त्यालाच आपण म्हणतो होलाटाईल इन नेचर. पण आता तुम्ही पाणी लावलं आहे हातावर तर ते पाणी पटकन निघून जातं का? नाही. तर इट इज नॉट दॅट मच होलाटाईल. मग जे कंपाऊंड्स पटकन इझिली इव्हॅबरेट होतात, इझिली व्हेपर्समध्ये कन्वर्ट होतात, त्याला आपण काय म्हणतोय, होलाटाईल. आणि होलाटाईलवाले कसे असतात तर वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवाले, त्यांच्यामधला फोर्स कसा असणार आहे, वीक असणार आहे. पहिला फॅक्टर हा झाला. अँड सेकंड फॅक्टर इज टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर लिक्विड मॉलिक्युल्स ब्रेक होतात आणि इझिली कशात कन्वर्ट होतात, व्हेपर्स फेजमध्ये. मग व्हेन द लिक्विड इज हीटेड इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस अँड व्हेपर प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. मग टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर लिक्विड मॉलिक्युलमधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. अँड देअरफॉर वेपर प्रेशर ऑल्सो इंक्रीजेस. क्लिअर आहे हे दोन्ही पॉइंट? बताओ चलो. फॅक्टर्स अफेक्टिंग वेपर प्रेशरला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कुठले कुठले? नेचर ऑफ लिक्विड अँड टेम्परेचर. लिक्विड जर होलाटाईल असेल तर तो काय करणार, जास्त वेपर्स फॉर्म करणार. ओके, त्याच्यामुळे वेपर प्रेशर वाढणार. आणि जर आपण टेम्परेचर वाढवलं तर लिक्विडमधला बॉन्ड ब्रेक होईल. लिक्विडमधला बॉन्ड जर ब्रेक झाला तरी सुद्धा काय होणार आहे, वेपर प्रेशर इन्क्रीज होईल. आपल्याला तेच पाहिजे, लिक्विडचा बॉन्ड ब्रेक होऊन गॅसियसमध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. ओके, क्लिअर इथपर्यंत? चलो बताओ, क्लिअर है? Yes, ma'am. ओके, हाँ ठीक है. चलो, नेक्स्ट पॉइंट इज सरफेस टेंशन. सरफेस टेन्शन बघा. आता सरफेस टेन्शन हे तुमचं 11th झालंय का, सरफेस टेन्शन फिजिक्समध्ये? फिजिक्समध्ये सरफेस टेन्शन झालंय का नाही अजून? सुजित सरांनी वगैरे घेतलंय का? 12th आहे बघा आता तुम्हाला सरफेस टेन्शन फिजिक्समध्ये पण. बघा आता काय असतं तर बल्कमधले मॉलिक्युल्स आणि सरफेसवरचे मॉलिक्युल्स वेगवेगळे बिहेवियर दाखवत असतात. आता बल्कमधला मॉलिक्यूल म्हणजे काय, की ज्याच्या आजूबाजूला सगळे काय आहेत, लिक्विड मॉलिक्युल्स आहेत. आणि सरफेसवरचा मॉलिक्यूल म्हणजे तो ॲट द सरफेस आहे, त्याच्यावरती लिक्विडचे मॉलिक्युल्स वगैरे नाही आहेत, त्याच्यावरती डायरेक्ट एअरचा मॉलिक्यूल आहे. सो आता मी इथे एक हा जो मॉलिक्यूल आहे हा सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे आणि हा जो मॉलिक्यूल आहे इथला हा बल्कमधला मॉलिक्यूल आहे. तर बल्कमधला मॉलिक्यूलला इक्वल अँड अपोजिट फोर्सेस असतात. म्हणजेच तुम्ही जर सगळ्या चारही बाजूंनी इक्वल एन्व्हायरमेंट असल्यामुळे, सगळे फोर्सेस इक्वल अँड अपोजिट डायरेक्शनमध्ये असल्यामुळे बल्कमधला मॉलिक्यूल हा बॅलन्स्ड फोर्सवाला असतो. पण जो पण सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे ना, ह्या सरफेसवरच्या मॉलिक्यूलला खाली सगळे लिक्विडचे मॉलिक्युल्स आहेत आणि लिक्विडच्या मॉलिक्युल्समध्ये काय असतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. मग हे सगळे लिक्विडवाले मॉलिक्युल्स जे आहेत ते सरफेसवरच्या लिक्विड मॉलिक्युल्सला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये एक फोर्स एक्झर्ट करतात आणि त्याच्यामुळे सरफेसवरचे मॉलिक्युल्स काय आहेत, हे असे एका स्ट्रेच मेंबरसारखे ॲक्ट करतात. कारण का बरं, त्यांना सगळे खाली काय आहेत, ओढणारे फोर्सेस आहेत डाऊनवर्ड डायरेक्शनमधला. हा सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे, ह्याला सगळेजण असे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये काय करतात, ते फोर्स
फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतात ते. यू नो दॅट 2 लिक्विड मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. मग हे जे सरफेसवरचे मॉलिक्युल्स आहेत, ह्या सरफेसवरच्या मॉलिक्युल्सला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये जे फोर्स असतात ते त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये घेतात आणि त्याच्यामुळे ह्या सरफेसवर काय तयार होतं, एक फोर्स पर युनिट एरिया, म्हणजेच तिथे पर युनिट लेंथ फोर्स एक्झर्ट होतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन. फॉर एक्झाम्पल इथे मी एक लाईन ड्रॉ केली. आता ह्या युनिट लेंथवर किती फोर्स एक्झर्ट होतोय त्याला आपण काय म्हणणार, सरफेस टेन्शन. ठीक आहे. मग आपण डेफिनेशन काय लिहितोय बघा. बल्कमधला मॉलिक्यूल, हा बल्कमधला मॉलिक्यूल कसा आहे तर बॅलन्स्ड फोर्सवाला आहे. पण सरफेसवरचा मॉलिक्यूल तसा बॅलन्स फोर्सवाला नाही आहे. मग आपण काय लिहिणार, द फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, पर युनिट एरिया नाही, कारण द फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया ती प्रेशरची डेफिनेशन आहे. आपण काय पाहतोय, आपण पाहतोय सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमध्ये मग काय असतं, द फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ, कुठे फोर्स ॲक्ट होतोय, परपेंडिक्युलर टू द लाईन. कुठल्या लाईनवर, परपेंडिक्युलर टू द line drawn on the surface of liquid. लिक्विडच्या सरफेसवर जर आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर युनिट लेंथमध्ये किती फोर्स ॲक्ट होतोय त्याला आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन इज कॉल्ड सरफेस टेन्शन. क्लियर है डेफिनेशन, समझ में आई? इझी है डेफिनेशन, येस व्हेरी इझी. काय म्हणणार आहोत आपण, द फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ परपेंडिक्युलर टू द लाईन ड्रॉन ऑन द सरफेस ऑफ लिक्विड. सरफेस ऑफ लिक्विडच्या इथे आपण जर एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर त्या परपेंडिक्युलर लाईनच्या युनिट लेंथमध्ये किती फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, सरफेस टेन्शन. ओके. द SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन काय असेल मग, SI युनिट फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सचं युनिट न्यूटन आणि लेंथचं मीटर, पर आहे त्याच्यामुळे मीटर इनवर्स, न्यूटन पर मीटर. आणि सरफेस टेन्शन कशाने डिनोट केलं जातं तर गॅमा, डिनोटेड बाय गॅमा. ओके. अजून सरफेस टेन्शन ही जी प्रॉपर्टी आहे, सरफेस टेन्शन ही जी प्रॉपर्टी आहे ही टेम्परेचर डिपेंडंट आहे. टेम्परेचर डिपेंडंट. जर आपण टेम्परेचर जर वाढवलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होईल. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस सरफेस टेन्शन डिक्रीजेस. का बरं, कारण जर आपण टेम्परेचर वाढवलं तर मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डिक्रीज होईल. इमॅजिन करा, आता इथे 1 2 3 4 खालून 4 मॉलिक्यूल ह्या सरफेसवरच्या मॉलिक्युल्सला अट्रॅक्टिव्ह फोर्स दाखवतात ते. बघा नीट ऐका काय सांगतेय, ह्या सरफेसवरच्या मॉलिक्यूलला खालून 4 मॉलिक्युल्स काय करतात ते, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस दाखवतात ते. पण जर मी टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर वाढवल्यामुळे लिक्विडमधला बॉन्ड ब्रेक व्हायला सुरुवात होती. लिक्विड एकमेकांकडे
अट्रॅक्ट होणार नाहीत, आणि जर अट्रॅक्ट झाले नाही तर ते फोर्स एक्झर्ट करणार नाहीत, आणि जर फोर्स एक्झर्ट केला नाही तर सरफेस टेन्शन डेव्हलप होणार नाही. म्हणून काय होतं, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर मॉलिक्युल्स त्यांच्या रँडम मोशनमध्येच इन्व्हॉल्व होतात, ते एका दुसऱ्या मॉलिक्युलवर फोर्स एक्झर्ट करत नाहीत. त्याच्यामुळे मग सरफेस टेन्शन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अँड इफ, पुढचं बघा, अँड इफ अट्रॅक्टिव्ह फोर्सेस between liquid molecule increases, if attractive forces increases, surface tension also increases. रट्टा मारने वाली ये चीज़ बिलकुल नहीं है. सरफेस टेन्शन अल्सो इंक्रीजेस. लॉजिकल थिंग्स आहेत. आता बघा, इथे हा रेड कलरचा सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे, खालून 4 मॉलिक्युल्स त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनमधून फोर्स एक्झर्ट करतात आहे. आता जर लिक्विडमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर वाढलं, अजून एक पाचवा मॉलिक्यूल पण आहे, 5वा मॉलिक्यूल पण जर फोर्स दाखवायला लागला, 5व्या मॉलिक्यूलने पण खालून असा फोर्स दाखवला, 6व्या मॉलिक्यूलने पण खालून फोर्स दाखवला, 7व्या मॉलिक्यूलने पण असं खालून डाऊनवर्ड डायरेक्शनमधून फोर्स एक्झर्ट केला त्या सरफेसवरच्या मॉलिक्यूलवर, तर काय होणार आहे, सरफेस टेन्शन वाढणार आहे. जेवढं जास्त अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतील तेवढं जास्त काय होणार आहे, सरफेस टेन्शन वाढणार आहे. आणि टेम्परेचर इंक्रीज केलं तर सरफेस टेन्शन काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. क्लियर आहे इथपर्यंत? क्लियर? बताओ जल्दी. यस मॅम. ओके, ठीक आहे. सो आता आपला एक लास्ट पॉईंट राहतोय, बघूयात तो आपण. आय हॅव अ लेक्चर ऑन 8:30. application of surface tension. आता ॲप्लिकेशन्स ऑफ सरफेस टेन्शन कुठे दिसतात, तर क्लिनिंग ॲक्शन इन अ सोप. क्लिनिंग ॲक्शन ऑफ सोप अँड डिटर्जंट. सोप अँड डिटर्जंटमध्ये काय असतं, तर सरफेस टेन्शनचा फिनोमिना असतो. आणि नेक्स्ट सेकंड, टूथपेस्ट, माउथवॉशेस, efficiency of toothpaste, mouthwash, ठीक आहे. इथे आपल्याला काय दिसतंय, तर सरफेस टेन्शनचे ॲप्लिकेशन्स दिसतात आहे. आपला नेक्स्ट एक टॉपिक राहिला आहे, दॅट इज विस्कॉसिटी. दॅट विल बी कंटिन्यू टुमारो. सो आजसाठी एवढंच आहे की बघा, आपण रिअल गॅस, आयडियल गॅस, त्याच्यातला डिफरन्स बघितला, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर बघितलं, व्हेपर प्रेशरला अफेक्ट करणारे फॅक्टर्स पाहिले, त्याच्यानंतर आपण सरफेस टेन्शन पाहिलं आणि लिक्विफिकेशन पाहिलं. लिक्विफिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये आपण क्रिटिकल टेम्परेचरच्या कंडिशन्स वगैरे बघितल्या. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय ते बघितलं, सरफेस टेन्शन बघितलं, सरफेस टेन्शनवर टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो, ॲट्रॅक्टिव्ह फोर्सेसचा इफेक्ट काय होतो, आणि ॲप्लिकेशन्स. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत एव्हरीवन? Yes, ma'am. Okay, so chalo, today we will stop here, and tomorrow
वी विल अगेन कंटिन्यू. उद्या आपण स्टेट्स ऑफ मॅटर आपल्या आल्या 15 ते 20 मिनिटात संपून जाईल स्टेट्स ऑफ मॅटर. आपण नवीन चॅप्टरला स्टार्ट करतोय. ठीक आहे. नवीन आपण आपला एक 3rd चॅप्टर राहिलेला आहे. ओके, 3rd चॅप्टर राहिला आहे, तर तो आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे.